खूप महत्त्वाची आहे। यासोबत आता महत्त्वाची बातमी आलेली आहे। तेजस्वी घोसाळकर जे आहेत ते आता विजयी झालेले आहेत। दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तिकिटावरती तेजस्वी घोसाळकर जे आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि खरं तर त्यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच महत्त्वाची होती। विशेषतः पतीला ज्या पद्धतीने गोळ्या घालून संपवण्यात आलं आणि त्यांनी पक्ष बदललेला होता, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न झाला। काल अगदी त्या निवडणुकीला म्हणजे मतदानाला जाताना रडलेल्या दिसून आल्या, मुलांना प्रचारामध्ये घेतलं आणि कुठेतरी हे भावनिक आवाहन टिकणार का हे बघणं महत्त्वाचं होतं आणि अखेर भाजपच्या तिकिटावरती तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून यापुढे त्या काम करतील। अगदी प्रतिष्ठेची लढाई केली होती तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, कारण की ते म्हटले होते की सामान्य शिवसैनिक विरुद्ध ही लढाई आहे। तेजश्री कोलगे ह्या धनश्री कोलगे ह्या त्यांना टक्कर देतील असं वाटत होतं, मात्र ज्या प्रकारे भावनिक राजकारण झालं त्याचा फायदा त्यांना कुठेतरी झालेला दिसतोय। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची बातमी येते की भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने मुंबईमध्ये 100चा आकडा गाठलेला आहे आणि ठाकरे बंधू 65 वरून 64 जागांवरती ते आलेले आहेत। ही काहीशी धक्कादायक बातमी आहे। 100 जागांवरती म्हणजे जिथं